रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आपण भेटत असतो आणि त्यांच्या कामाच्या पलीकडे त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत, त्यांची आवड निवड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आज आपल्या सोबत अशी एक कलाकार आहे जिला अनेक परफॉर्मन्सेस मधनं आपण पाहिलेलं आहे, फिल्म्स मधनं पाहिलेलं आहे आणि इंस्टाग्राम वरती त्यांच्या व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात. अशा ऍक्ट्रेस, परफॉर्मर मानसी नाईक आज आपल्या सोबत असणार आहेत. मानसीजी, तुमचं च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मानसी नाईक एक परफॉर्मर, एक ऍक्ट्रेस, च्या पलीकडे सांगायची असेल तर कशी आहे, काय सांगता येईल? ऍक्च्युली ऍक्ट्रेसच्या पलीकडे नाही आहे ती. ऍक्ट्रेस मध्येच एक परफॉर्मर आहे जो लपलेला आहे, पण तो काही केल्या लपून राहत नाही. तो पहिल्यापासूनच लोकांसमोर आला, त्याची कला आली आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्यावर असलेली रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट जस्ट बिंग अ पार्ट ऑफ मराठी सिनेमा बट ॲज अ कलाकार म्हणून मी पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. बिकॉज ॲट दी एंड तेच गोष्टी की मी चित्रपट केले किंवा मी जज म्हणून बसले किंवा मी रंगमंचावर थिरकले, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाला काय देत आहोत एक कलाकार म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आणि आय गेस आय एम गुड ॲट डुईंग everything at a same time and at one time. So I think it's खरं सांगायचं झालं तर in a very short span I'll give you your answer. मानसीला उलट केलं की सिनेमा होतो. क्या बात आहे. बर, डान्स पण आहे, अभिनय पण आहे, जास्ती प्रेम दोन्ही कलांमध्ये कुठे आहे सांगणं थोडं अवघड असेल, पण काय सांगताय? आता तुम्ही म्हणाल की मी पॉलिटिकल उत्तर देते बट व्हेरी फ्रँकली अभिनयाचं आणि नृत्याचं प्रेम माझ्यावर आहे. दॅट्स वाय आय फील व्हेरी ब्लेस्ड. आपण पहिल्यापासून ठरवलं होतं की या क्षेत्रामध्ये यायचं का? नाही, मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण मी अभिनेत्री झाले कारण ती कला नॅचरल होती आणि मला असं वाटतं की मी करेक्ट ठिकाणी आली आहे. ऑफकोर्स मी डॉक्टर झाले असते तो उस तरीके से मैं दिल जीतती, आजकल मैं इस तरीके से दिल जीत रही हूँ. क्या बात. त्यांच्या मनाशी कनेक्शन्स आहे, दिलशी कनेक्शन्स आहे, ते प्रॉपर कायम आहेच आहे. पण प्रत्येकाला एक एक वेगवेगळी पायरी जी आहे ती चढून मग वरती यावं लागत असं. ही सुरुवात नेमकी झाली कशी? सुरुवात झाली खरं तर लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे एक वाक्य की बाळाचे पाय आहेत ते पाळण्यातच दिसतात. सो त्यांची कला मला असं वाटतं माझ्या आईवडिलांनी आधी आणि त्याच्यानंतर मला मिळालेले लाभलेले दिग्दर्शक म्हणा, टेक्निशियन्स म्हणा, टीम म्हणा, ते आता ऑडियन्सपर्यंत माझा जो काही प्रवास आहे तो चालूच आहे आणि असाच चालू राहील. इंस्टाग्रामवरनं तर भरपूर सारे फॉलोअर्स आहेत, व्हिडिओजला लाईक्स असतात, शेअर्स असतात, त्या सगळ्या गोष्टी असतात. पण मानसी नाईक यांना नेमकं काय खास आवडतं, म्हणजे काय काय आवडी निवडी आहेत? मी जरा वेगळी असं नाही म्हणणार, पण माझी आवड अशी आहे की मी नॉर्मल फ्लो मध्ये कधीच नसते. मी थोडीशी ऑडमॅन आउट असते आणि आय फील की ऑडमॅन ऑलवेज स्टँड्स आउट फॉर अ राईट रिझन, अजिबात अदरवाईज नाही. बट इंटेलिजन्स किंवा जिकडे ब्रेनी टॉक असतो तेव्हा दॅट अट्रॅक्ट्स मी इवन मोर. सो मी कधी पण अरे तू छान दिसतेस, तू खूप गोड आहेस वगैरे हे मी करत नाही. सो इट इज मोर ऑफ की तुला हे माहिती आहे का की जगात हे चालू आहे किंवा टेक्नॉलॉजी ही इतकी या फ्लोअरवर गेलेली आहे, आपण काय करत आहोत. आता आपण मराठी कलाकार आहोत. आज बघा ना, आज इफ आय एम नॉट रॉंग 100वा नाट्य संमेलन आहे. तर मला असं वाटतं की आपल्या मराठीत इतकं टॅलेंट आहे भरभरून बसलेलं की आपण 100वा गाठलेला आहे आणि फक्त गाठलेला नाही तर या पुढेही जाणार आहोत. 2025 मध्ये आता तरी आपल्याला मोठं व्हायला पाहिजे की आता आपल्या मराठी इंडस्ट्रीला कुठे नेऊन ठेवायचंय हे आपल्या हातात आहे आणि मी तर डेफिनेटली तो विडा उचलला. क्या बात आहे. इंस्टाग्राम आणि रील्सचा जमाना आहे जो तो असं म्हटलं जातं सध्या. सो मानसी नाईक रील्स या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतात? खूप छान. इनफॅक्ट आय वुड लव्ह टू से दिस की आता नुकताच आय गॉट द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम माय लाईफ फ्रॉम आर माधवन. आणि त्यांनी स्वतःनेच मला माझं रील बघून ही कॉम्प्लिमेंटेड मी. सो दॅट इज हाऊ रील वर्क्स ऍक्च्युली. आणि आय फील व्हेरी 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 ब्लेस्ड बिकॉज सी रील मी एक फक्त रील नाही, मी रीलच्या अगोदर पण जे काही व्हिडिओजचे मीडियम होते तेव्हापासून मी व्हिडिओज बनवायचे कारण ती मला आवड आहे, ती माझी एक आवड मी जोपासती आहे. पण
आता कसं झालेलं आहे की दोन्ही पैलू आहेत की तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही बघायला मिळतात. पण ॲट द एंड एव्हरीथिंग कम्स टू युअर चॉईस. मी माझा मोटिव्ह रील करण्याचा असा असतो की तो माझा छंद एक, आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने मी कंटेंट चूज करते, मग ते काही फक्त वाक्य असतील किंवा जुनी गाणी असतील किंवा 90sची सॉन्ग असेल, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते. कारण शेवटी मी कलाकार आहे आणि मला माझी जी काही मोटर गाडी आहे ती मला थांबवायची नाही आहे. सो एनी मीडियम इज आय फील की त्या मीडियमचा मी वापर केला पाहिजे. ऑफकोर्स एक कुठेतरी असं म्हणतात की ओव्हर एक्सपोजर ऑल्सो इज व्हेरी बॅड, किंवा जसं मी म्हणाले मगाशी की बाय चॉईस तुम्ही सोशल मीडियावरती काय बघत आहात, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे, किंवा जेव्हा तुम्ही ते फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही ते का फॉरवर्ड करता ह्याच्या मागचा मोटिव्ह काय आहे. सो तो किती स्ट्रॉंग, गुड, इंटेलिजंट आहे किंवा यू जस्ट हॅव टू पास द टाइम आहे. सो सोशल मीडियाचा तुम्ही कसा वापर करता हा फार महत्वाचा. बरोबर. पण जशी स्तुती होती सोशल मीडियावरती तशी टीका पण भरपूर सारी होत असते. सो मानसी नाईक हे ट्रोलर्स जे असतात त्यांच्याकडे कशा पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहते? आय थिंक मी फक्त हसते बिकॉज माय स्माइल अँड माय आय से इट ऑल. आय फील की हे ट्रोलर्स खरं आपले जेन्युइन फॅन्स असतात. बरं. कारण ते म्हणजे हे माझं मत आहे की मी ह्याच्याबद्दल फार विचार केला. असं नव्हतं की मी फारच एकदम ह्यांच्याबद्दल फार आधीपासूनच पॉझिटिव्ह विचार केला, असं नाही. आधी माझी सुद्धा चिडचिड व्हायची, पण नंतर मी विचार केला की खरं ही ती लोक आहेत की ज्यांना तुमच्यासारखं व्हायचंय पण ते होऊ शकत नाही. पण ती नाराजगी कशी दाखवायची म्हणून ते मग काहीतरी कुरघुडी करणार, मग तुमच्याबद्दल बोलणार. बट फॅन्स तर आहेच. आणि आय फील ट्रोलर्स आर आय थिंक अनहील्ड पीपल, सो दे नीड टू हील देमसेल्व्स. आणि मला असं वाटतं की तुम्ही जसं आपण म्हणतो ना की बोलून बोलून काय बोलणार किंवा ट्रोल करून करून किती ट्रोल करणार. आय से इट, कीप इट कमिंग, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझा व्हिडिओ त्याच्यामुळे आणखी व्हायरल होतोय. वो भी है, लेकिन इन अ व्हेरी पॉझिटिव्ह सेन्स आय लव्ह टू स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस इन ड्यू टाइम. आणि हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स, प्रोफेशनल एक्सपिरियन्स मधून जिंदगी में इतना कुछ प्रॉब्लेम आहे, आपण अजून एक प्रॉब्लेम कशाला त्याच्यात उलट हसायचं. ओके ठीक आहे, तुम्हाला मला हे बोलायचंय बोला, काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच हरकत नाही. शेवटचा प्रश्न आहे, मानसी नाईक जर या कला क्षेत्रामध्येच नसल्या असत्या आणि डॉक्टरही नसल्या असत्या तर मग काय केलं असतं, कुठे असल्या असत्या? मला असं वाटतं याचं उत्तम उदाहरण माझी आई आहे. शी वॉज अन ऑडिटर. शी बिलॉंग टू दी आर्मी ऍक्च्युली. सिनियर ऑडिटर म्हणून ती रिटायर झाली आता. पण ती एक वर्किंग वुमन होऊन तिने घर सांभाळलं आहे, जे आपल्या आय थिंक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ते फार नंबर 1 आहे की वी आर जेनेटिकली मेड दॅट वे, की काम करून घर सांभाळायचं, त्याच्यात रडायचं नाही. जर मानसी नाईक डॉक्टर नसती आणि अभिनेत्री नसती तर मी डेफिनेटली कुठेतरी 9 to 6 ला जॉबला लागले असते. पण मी ऑफकोर्स जे माझं ऑब्व्हियसली ड्रीम आहे आणि ड्रीम राहील की सासू सासरे मुलं बाळं सांभाळत मी दोन्हीही आयुष्य छान प्रकारे सांभाळलं असतं. क्या बात आहे. जे मानसी नाईकचे फॅन्स आहेत जे आता स्पॉटिफायवर आपल्याला ऐकतायत, अमेझॉन म्युझिकवरती ऐकतायत, रेडिओ सिटीवरती ऐकतायत, त्यांना काय मेसेज देणार? बी हॅपी, बी इन युअर ओन स्किन, बी पॉझिटिव्ह, आणि आय वुड से की ग्रो. इट इज द एरा ऑफ ग्रोईंग. नो मॅटर वेअर यू आर, तुम्ही कुठेही जगात कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कामात असाल, त्याच्यातून तुम्ही सेल्फिशली तुमचं एक जग बनवा. त्या जगात तुम्हाला कोणाला इन्क्लूड करायचंय त्याच्याबद्दल विचार करा. आणि म्हणजे मी हे शिकलीये की जेवढी कमी अपेक्षा असेल ना तेवढा माणूस आनंदात असतो. सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला, आनंद द्यायला शिका. आणि जेवढं कमी नेगेटिव्ह गोष्टी तुम्ही बघणं आपल्या हातात नसतं, पण ते पुश ओव्हर करणं, आपण कोणाला तरी फॉरवर्ड करतोय, ते तुमच्या हातात आहे. सो कुठेतरी ते न करता ऍट द एंड कुठल्या तरी एकाने सुरू केली तर एकातून 10, 10तून 20 होते. बट देन ऍट द एंड लाईफ इज व्हेरी शॉर्ट, लिव्ह इट टू द फुलेस्ट. डेफिनेटली. पण च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मानसी नाईकच्या पलीकडच्या कशा आहेत हे आम्हाला समजून घेण्यासाठी खूप मदत केली, खुलून सांगितलं. त्याबद्दल आमच्या लिसनर्सकडनं, सगळ्या फॅन्सकडनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आज खरंच गप्पा मारून खूप मजा आली. आय होप सगळ्या आपल्या फॅन्सना च्या पलीकडच्या मानसी ज्या आहेत आपल्या गप्पांमधनं समजल्या असतील. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आज आपल्या सोबत होत्या ऍक्ट्रेस मानसी नाईक. च्या पलीकडेच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये लवकरच भेटूया एका आणखीन वेगळ्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत प्रसन्नला द्या रजा. धन्यवाद.
रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.